नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर जितेंद्र गांधी आपल्यासमोर मानवी स्वभावाला औषध असतं का यातील भाग क्रमांक 2 आपल्यासमोर प्रेझेंट करीत आहे. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की मानवी स्वभावाचे वेगवेगळे प्रकार किंवा मानवी व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे प्रकार, मग त्याच्यामध्ये संशययुक्त असू शकतात, भीती, चिंतातुर आणि असुरक्षित व्यक्तिमत्व असू शकतात, समाजविरोधी व्यक्तिमत्व असू शकतात, लक्षवेधी म्हणजे स्वतःकडे संपूर्ण अटेन्शन असावं असे व्यक्तिमत्व असू शकतात, स्वकेंद्री याचाच अर्थ काय की प्रत्येक बाबतीत स्वतःला सेंटर पॉईंट समजून घेण्याची जी प्रवृत्ती असते तशा पद्धतीची व्यक्तिमत्व असतात. अवॉइडंट पर्सनॅलिटी असतं की कुठलीही जबाबदारी घ्यायची नाही, परंतु त्या जबाबदारी टाळण्याकडे अतिशय कल असतो. परावलंबी व्यक्तिमत्व म्हणजे आपलं प्रत्येक काम दुसऱ्यांकडून करून घ्यावं किंवा बहुतांशी वेळी आपले स्वतःचे महत्त्वाचे निर्णयसुद्धा दुसऱ्यांनी घ्यावं अशा पद्धतीचे सुद्धा व्यक्तिमत्व असतात. आणि अजून एक व्यक्तिमत्व असू शकते की ज्याला आपण म्हणतो चिंतातुर व्यक्तिमत्व. अतिशय मोठ्या प्रमाणात चिंता करणारे, ज्याला आपण एन्झायटी म्हणतो, असे एन्शियस पर्सनॅलिटी पण असू शकतात. तरी वेगवेगळी पर्सनॅलिटी आपण पहिल्या भागामध्ये अनुभवली किंवा बघितली. भाग क्रमांक 2मध्ये आपण यावर चर्चा करणार आहोत की अशा पद्धतीचे जर व्यक्तिमत्व असतील तर मग त्यांना काही करेक्टिव्ह उपाय आहेत का, किंवा त्यांच्यामध्ये जर सुधारणा करायची असेल तर कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. तर पहिला मुद्दा हा लक्षात घेणं अपेक्षित आहे की आपण जसं ठरलं होतं किंवा आपण जसं अगोदर बोललो होतो की व्यक्तिमत्व किंवा मानवी स्वभाव हे 2 गोष्टींवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. ते म्हणजे त्याचे जीन्स, ज्यालाच आपण गुणसूत्र म्हणतो, आणि त्याने मिळवलेला किंवा त्याला मिळालेला आयुष्यामध्ये इतर एन्व्हायरमेंट, त्याचं शालेय शिक्षण, कौटुंबिक शिक्षण, त्याचं सामाजिक शिक्षण, त्याचं व्यावसायिक शिक्षण आणि या सर्व बाबतींमधून तयार झालेलं त्याचं व्यक्तिमत्व, असे 2 घटक फार महत्त्वपूर्ण ठरतात. परंतु जेव्हा वेळ येते की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बऱ्याच त्रुटी जेव्हा कुटुंबाला लक्षात यायला लागतात, स्वतःला लक्षात यायला लागतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी असं जेव्हा त्या व्यक्तीला वाटायला लागतं किंवा कुटुंबाला वाटतं, तेव्हा बहुतांशी बहुतांशी प्रकारामध्ये मानसशास्त्रीय ट्रीटमेंट ही फार महत्त्वाची उपचार पद्धती ठरते. मग काय असू शकेल या मानसशास्त्रीय पद्धतीमध्ये, तर ते थोडंसं समजून घेऊयात. आता ज्या अर्थी पर्सनॅलिटीमध्ये किंवा माणसाच्या स्वभावामध्ये जर बदल करून घ्यायचे असतील तर हा अतिशय संयमित उपचार पद्धतीचा प्रकार आहे. आज आपण कुणाकडे गेलो, आपल्या व्यक्तिमत्वातल्या त्रुटी सांगितल्यात आणि पुढच्या 8 दिवसामध्ये त्या त्रुटी गायब असं होणार नाही. कारण या अतिशय डीपली रूटेड आपल्या जगण्याच्या पद्धती असतात आणि त्याच्यामध्ये जर सुधारणा हव्या असतील तर ती ट्रीटमेंटसुद्धा अतिशय संयमित व्हायला पाहिजे. दुसरं एक त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे त्या ट्रीटमेंटमध्ये की जेव्हा माणसं असं वाटतं, प्रत्येकाला असं वाटतं, माझ्यासह प्रत्येकालाच असं वाटतं की आपली मतं ही खरं तर अतिशय परफेक्ट आहेत आणि ती चुकीची नाही आहेत. परंतु जेव्हा आपण व्यक्तिमत्वाच्या सुधारणेबाबत बोलतो आहे तेव्हा माणसाने जजमेंटल जर झालं त्या व्यक्तीने किंवा त्या ज्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करून घ्यायची आहे त्याने जर जजमेंटल झालं तर त्याला कदाचित काही सुधारणा करता येणार नाही. उदाहरणार्थ मी माझ्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात असलेल्या त्रुटींबाबत जेव्हा चर्चा करेल कुणाशी आणि जर मी जजमेंटल झालो की नाही हे माझं ठीक आहे, माझं करेक्ट आहे, परफेक्ट आहे, तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही सुधारणा करायला काही स्कोपच राहिला आहे. आणि म्हणून 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की व्यक्तिमत्वातल्या त्रुटी मानसशास्त्रीय पद्धतीने जर दूर करायच्या असतील तर ही अतिशय एक संयमित, वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि ही जजमेंटल रहित असावी. म्हणजे जेव्हा तो व्यक्ती डिस्कशनसाठी बसेल कुठल्याही मानसशास्त्रीय ट्रीटमेंटसाठी तर तो जजमेंट फ्री असायला पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पुढे गेल्यानंतर कसा प्रकार असेल त्या पूर्ण सुधारणामध्ये, तर पहिला जो प्रकार असेल की त्याच्यामध्ये आपल्याला की त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारे पॉझिटिव्ह ट्रेट्स आणि निगेटिव्ह ट्रेट्स याची यादी तयार करावी लागेल. कुठलंही व्यक्तिमत्व हे 100% परफेक्ट नसतं आणि कुठलेही व्यक्तिमत्व हे 100% अनपरफेक्ट पण नसतं. त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या संदर्भात म्हणजे मानवी स्वभावामध्ये सुधारणा करायची असेल तर त्याच्या स्वभावामध्ये काय काय पॉझिटिव्ह आहेत आणि काय काय निगेटिव्ह ट्रेट्स आहेत याची आपल्याला यादी बनवावी लागेल. त्यानंतर आपल्याला काही बाउंड्रीज सेट कराव्या लागतील. बाउंड्रीज
बाउंडरीज याचा अर्थ काय, की त्या सुधारणामध्ये कितपत सुधारणा शक्य आहेत आणि काही सुधारणा बिलकुल अशक्य आहेत याची संभाव्य चर्चा आपल्याला त्या मानवी स्वभावाला कुठेतरी अनुकूल करण्यासाठी जेव्हा आपण बसणार आहोत, चर्चा करणार आहोत किंवा डिस्कशन्स होणार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ही अतिशय एक बाउंड्री तयार करावी लागेल की काही ट्रेड्स जे आहेत ते बदलू शकतात आणि काही ट्रेड्स बदलणारच नाहीत. याची कुठेतरी एक बाउंड्री त्या व्यक्तिमत्वासोबत किंवा त्याच्या स्वभावाच्या सोबत जेव्हा आपण सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये ती करावी लागणार आहे. अजून एक महत्त्वाची चर्चा या सुधारणेमध्ये व्हायला पाहिजे की ती आहे की असे कुठले घटक आहेत, असे कुठल्या गोष्टी आहेत की ज्या ट्रिगर्स करतात. म्हणजे एरवी तो बरा असतो एखादा माणूस, असं काही झालं की मग तो बिघडतो. असं काही गोष्टी त्याच्या समोर आल्या की त्याचा भडकावतो. मग असे काही जे ट्रिगर्स असतात त्या ट्रिगर्सला आयडेंटिफाय करावे लागतील. उदाहरणार्थ, घरामध्ये एखादं व्यक्तिमत्व अतिशय छान पद्धतीने त्याचं दैनंदिन व्यवहार करत असतो, पण घरामध्ये भांडणं झाले की मग मात्र त्याचा स्वतःवरचा संयम तुटतो आणि मग त्याचं एक वेगळंच वास्तविक व्यक्तिमत्व समोर येतं आणि मग सर्वांनाच ते त्रासदायक ठरतं. असं जर कुटुंबाच्या लक्षात येत असेल, असं जर त्या व्यक्तीच्या लक्षात येत असेल की ज्याला आपल्या स्वभावामध्ये, आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करून घ्यायची असतील, तर त्याला ते ट्रिगर्स की जे मला खूप जास्त स्ट्रेसफुल बनवतात, अँशियस बनवतात, संशययुक्त बनवतात, भीतीयुक्त बनवतात, मला जास्त परावलंबी करतात, अशा पद्धतीचे जे काही ट्रेट्स असतील ते मात्र आयडेंटिफाय करावे लागतील. आता व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल करून घ्यायचा असतील किंवा व्यक्तिमत्वामध्ये बदल करून घ्यायचा असेल तर हे एकटे दुकट्याचं काम नाही. त्यालासुद्धा एक सपोर्ट सिस्टीम लागेल. मग ती फॅमिलीची असेल, त्याच्या नातेवाईकांची असेल, त्याच्या जोडीदारांची असेल, त्यांच्या मुलांची असेल, त्यांच्या आईवडिलांची असेल. हा एक कौटुंबिक कुठेतरी उपचाराचा भाग जर झाला तर इफेक्टिव्ह रिझल्ट जास्त मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तिमत्वाच्या स्वभावाला त्याचा स्वभाव बदलायचा असेल, पण त्याला जर अनुकूल परिस्थिती, अनुकूल स्वभाव, अनुकूल एन्व्हायरमेंट नाही मिळालं, जे आपण अगोदर चर्चा केलं की एन्व्हायरमेंटसुद्धा माणसाच्या स्वभावामध्ये अतिशय महत्त्वाचं कार्यकारण घटक आहे. आणि म्हणून जर व्यक्तिमत्वाला असं वाटत असेल एखाद्या की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, माझ्या स्वभावामध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेमध्ये मी आहे आणि मला सपोर्ट मिळाला पाहिजे, तर कुठेतरी फॅमिलीने, त्याच्या जोडीदाराने, त्याच्या अतिशय महत्त्वाच्या नातेवाईकांनी किंवा क्लोज रिलेशनशिपने किंवा त्याच्या मित्राने कुठेतरी तशा पद्धतीचे सपोर्ट सिस्टीम पण त्याला द्यायला पाहिजे. पुढे अजून एक आहे की काही मेडिसिन्स पण आहेत, पण खूप गरज असेल तर त्या मेडिसिन्स त्या व्यक्तीला दिल्या जाऊ शकतात, परंतु खूप गरज असेल तर, आणि ते अंडर खूप सुपरविजन. त्यामुळे तो एक प्रकार आहे की खूपच गरजेचं असेल तर काही मेडिसिन पण अवेलेबल्स आहेत की ज्या व्यक्तिमत्वामध्ये खूपच त्रुटी आहेत, स्वभावामध्ये खूप दोष आहेत, तशा व्यक्तिमत्वांना काही मेडिसिन्स पण अवेलेबल आहेत, पण खूप गरज असेल तर. दुसरं एक अजून याच्यामध्ये आहे की रेग्युलर फॉलोअप. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ते बदल होत आहेत का, कशा पद्धतीने होत आहेत, कशा पद्धतीने होत नाहीत, कुठे अडचण निर्माण होते, या संदर्भात कंटिन्युअस फॉलोअप त्या व्यक्तिमत्वाला घ्यावं लागेल, त्यांच्या कुटुंबाला घ्यावं लागेल. अजून एक पुढे त्याच्यामध्ये चर्चा करण्यासारखी गोष्ट आहे ती आहे की रिस्पॉन्सिबल बिहेवियर. आय मस्ट टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय ओन बिहेवियर. आणि हे रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याचं जे मानसशास्त्रीय स्वरूप आहे, एक वेळ ते डेव्हलप झालं किंवा पुढचा प्रवास खूप छान पद्धतीने कॅरी ऑन करता येतो. आणि त्या पद्धतीने ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्या स्वभावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्याची दाट शक्यता निर्माण करता येते. बदल होईलच सांगता येत नाही, व्यक्ती परत्वे आहेत, सिच्युएशन परत्वे आहेत, परंतु ह्या काही अतिशय छोट्या मोठ्या मोजक्याच टिप्स आहेत की ज्या फॉलो करता येतात आणि ह्या सर्व माध्यमामध्ये काउन्सिलर म्हणून तुम्हाला अतिशय महत्त्वाची मदत करणार आहेत. तर मला असं वाटतं की ही अतिशय छोटी आणि अतिशय स्पेसिफिक माहिती मी आपल्यासमोर ठेवलेली आहे. तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणि आपल्या मानवी स्वभावामध्ये बदल करण्याच्या ह्या गोष्टी खरंच इफेक्टिव्ह आहेत का, त्याबद्दलचं सुद्धा आपलं मत व्यक्त करा. आणि हां, अजून एक महत्त्वाचं राहिलं की ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला त्या व्यक्तिमत्वाला आपल्या मूळ व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यासाठी काही नवीन पद्धतीचे लक्षवेधी ठरणारे किंवा त्याचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करणारे काही घटकसुद्धा आपल्याला शोधून काढावे लागतील की उदाहरणार्थ मला या व्यक्तिमत्वामध्ये, माझ्या स्वभावामध्ये
जर चेंजेस करायचे असतील तर ह्या गोष्टी मला ॲडिशनल कराव्या लागतील आणि त्या ॲडिशनल गोष्टीमध्ये मला माझं लक्ष केंद्रित करावं लागेल. तर ज्याला आपण म्हणतो की डिस्ट्रॅक्शन, की मी माझा जो रोजचा पायंडा आहे, माझं जे रोजचं जगणं आहे, ते जर मला बदलायचं असेल तर मला नवीन पायवाट तयार करावे लागेल ना. तसाच तो प्रकार आहे की मला माझ्या स्वभावामध्ये जर बदल करून घ्यायचा असतील तर मला काही माझ्या स्वभावाचं जिथं कंटिन्यूस माझं लक्ष जातं ते बदलून मला दुसरीकडे ते लक्ष जर दिलं तर कदाचित मला काही नवीन वाटा सापडतील. तर मला असं वाटतं की अतिशय छोटी क्लिप्स मानवी स्वभावाच्या संदर्भात मी आपल्यासमोर प्रेझेंट केली. आपल्याला ती कशी वाटली याच्या संदर्भात कॉमेंट नक्की करत चला. आपल्या कॉमेंट हे मलासुद्धा मार्गदर्शक ठरणार आहेत. सो थँक्यू वन अँड ऑल. थँक्यू सो मच.